सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं हॉटेल व्यावसायिकांवर मोठं संकट ओढवलं आहे। विशेषतः शहराच्या मध्यवर्ती आणि दाट लोकवस्ती असलेल्या भागातील हॉटेल्सना याचा सर्वाधिक फटका बसताना पाहायला मिळतोय। गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक हॉटेल्सना आपला व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे। काही ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करण्याचा पर्याय स्वीकारला जात असला तरी शहरातील परिस्थितीत हा पर्याय सुरक्षित आणि व्यवहार्य नाही। युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं सांगितलं जात असून त्याचा थेट फटका हॉटेल व्यवसायावर बसला आहे। कर्मचारी पगार, कर आणि इतर खर्च डोळ्यासमोर असताना व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे। सध्या उपलब्ध मर्यादित साठ्यावर काही हॉटेल्स कमी मेन्यू देत व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतात। मात्र परिस्थिती लक्षात घेता ही लवकरच सुधारली नाही तर येत्या काही दिवसात संपूर्ण हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे। वस्तुस्थिती म्हणजे गेले 3 दिवसाआधी सरकारने सिलेंडर बंद केले, कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद केला। त्यामुळे पूर्णपणे हॉटेल व्यावसायिकांचं कंबरडं मोडलेलं आहे। ऐन मार्च तोंडावर असताना सरकारचे सगळे टॅक्स, त्याचप्रमाणे आमच्या सर्व कर्मचारी वर्ग आणि हा पूर्ण धंदा हा कर्मचाऱ्यांवर अवलंबून असल्याने आमच्यावर अवलंबून असणारी सर्व कुटुंबे त्यांचा पूर्णपणे आम्हाला हा त्रास सहन करावा लागत आहे। कमर्शियल सिलेंडर हे गेले 3 दिवसापासून पूर्णपणे पुरवठा बंद आहे सावंतवाडीत। त्यामुळे बरीचशी हॉटेलं बंद झालेली आहेत आणि जी काही चुलीवर शिफ्ट होऊ शकतात त्या लोकांनी चुलीवर काम सुरू करून आपली व्यवसाय चालू ठेवलेले आहेत। पण त्याला चुलीवर काम करण्यासाठी थोडे लिमिटेशन आहेत, त्यामुळे आर्थिक नुकसान हे आम्हाला सहन करावं लागतंच आहे। आता हे भर बाजारात दुकान असल्यामुळे आणि शहराच्या मध्यभागी व्यवसाय आमचा असल्यामुळे आम्ही इथे कोणते चूल किंवा असं आग लावण्याचे प्रकार आम्ही इथे करू शकत नाही। त्यामुळे चूल हा आम्हाला उपायच नाही आहे सावंतवाडीत। आता अजून 2 दिवसाचा पुरवठा शक्यतो सगळ्यांकडे असेल, पण त्याच्यानंतर हॉटेल व्यवसाय सुरू करणे मार्केटसारख्या एरियामध्ये आम्हाला खूप प्रचंड म्हणजे बंद ठेवावं लागेल आम्हाला हॉटेल, अशी परिस्थिती आहे सावंतवाडीत। सध्या परिस्थितीत आमच्याकडे जो ठराविक पुरवठा आधी होता पेंडिंग, त्या पुरवठ्यावर आपण जे काही लिमिटेड मेनूज आहेत त्याच्यावर आम्ही हॉटेल चालू करत आहोत।